आता माता पिता बनण्याचं स्वप्न पूर्ण करा, तेही IVF उपचारासोबत। सोलापूरमध्ये पहिल्यांदाच वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये आजच भेट द्या। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या योगेशने सावकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा शहरात घडली आहे। चोपडा शहरात राहणारा योगेश सुनील चौधरी वय वर्ष 26 या तरुणाने अवघ्या 10,000 रुपयांच्या कर्जापोटी तब्बल 2 लाख रुपये व्याज भरूनही सावकाराचा छळ थांबत नसल्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर। 25 तारखेला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास योगेशने घरी गळफास घेऊन त्याचे जीवन संपवले। मयत योगेश हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। अत्यंत गरिबीतील परिस्थितीत असलेल्या योगेशने पिंटू नामक व्यक्तीकडून 10,000 रुपये उसने घेतले होते। या तुटपुंच्या रकमेच्या बदल्यात सावकारने आतापर्यंत योगेशकडून 2 लाख रुपये व्याजापोटी वसूल केले होते, तरीही सावकाराची पैशाची भूक संपली नव्हती। तो वारंवार योगेशकडे अधिक पैशांचा तगादा लावत होता। योगेशने मृत्यूच्या पूर्वी संपूर्ण हकीकत सुसाईड नोटमध्ये लिहिली। सापडलेल्या चिठ्ठीत त्याने सावकार पिंटू यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले। तसेच केवळ पैशांचा तगादाच नव्हे तर पिंटूने योगेशला मारहाण केली होती आणि त्याचा वृद्ध आई वडिलांनाही अवाच्य भाषेत शिवीगाळ केली होती। या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे योगेशने चिठ्ठीत नमूद केले। पिंटूला कडक शिक्षा व्हावी असेही चिठ्ठीत लिहिले आहे। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84।